हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज मी बनवणार आहे पालक आणि ब्रोकोलीचं सूप. माझा घसा थोडा खराब आहे, आवाज पण खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मला काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खाण्याची इच्छा झाली होती. सो मी विचार केला आज मस्तपैकी पालक ब्रोकोलीचं सूप करूयात आणि तुमच्याबरोबर पण मी रेसिपी शेअर करूयात. तर मी काही नाही, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, काही फॅन्सी नाही आहे अजिबातच याच्यामध्ये. कुकर गरम करत ठेवला होता, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकलं आहे. नंतर कांदा, लसूण आणि मिरची टाकले, ते थोडं परतून घ्यायचं. ते परतत आलं, खूप पण परतून नाही घ्यायचं की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. छोटासा एक टोमॅटो टाकलेला आहे, तो छान परतवून घ्यायचा. आणि थोडासा असा मऊसर झाला टोमॅटो की लगेच त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एक छोटासा एक बटाटा घातलेला आहे. बटाट्याने असा खूप छान थिकनेस येतो. सो एक्स्ट्रा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी वगैरे घालण्याची गरज नाही पडत. सो एक छोटासा बटाटा घातला त्याच्यामध्ये चिरून. एक 4-5 काजूचे तुकडे घातलेत आणि हे छान सगळं मिश्रण परतून घेतलं. हे परतून घेतल्याच्यानंतर मी ब्रोकोली टाकलं आहे. ब्रोकोली पण त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि ब्रोकोली परतून पूर्ण व्यवस्थित घ्यायचं थोडंसं, असं की त्याच्यामध्ये लगेच मग पालक टाकले. पालक खूप बारीक चिरलेला नाही आहे, एक 10-15 पालकचे पानं घेतले असतील साधारण आणि ते मोठे मोठे चिरलेत फक्त आणि त्याच्यामध्ये टाकलेत. हे सगळं मस्त त्या तुपामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्या अंदाजाने पाणी टाकायचं. खूप पाणी टाकायचं नाही, कारण हे सगळं शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं. आणि हे शिजवण्यासाठी फक्त 2 शिट्ट्या केल्यात मी, फार पण केलेल्या नाही आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये इनफ होतं. नंतर ते शिजवून घेतलं आणि शिजवल्यानंतर थोडा वेळ थंड करत ठेवलं. थंड झाल्यानंतर हे सगळं जे आहे ते मिक्सरला बारीक केलं. याची पूर्ण एकदम प्युरी करून घेतली आणि प्युरी केल्यानंतर हे मी फक्त एक भांडं गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये ही सगळी प्युरी टाकली. मला लागेल असं जेव्हा मिक्सरला बारीक करत होते तेव्हाच थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. दूध तुम्ही कधी वापरलं असेल किंवा नसेल माहीत नाही, पण दुधामुळे ना असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा हे. तर ते दूध टाकलं आणि त्याच्यामुळे मला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे तितका मी ठेवलं त्याचं थिकनेस आणि त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश क्रीम टाकलं. फ्रेश क्रीम हे विकत आणलेलं नाही आहे, जे घरातली आपली दुधाची साय असते, ताजी साय, तीच थोडीशी फेटून घेतली होती आणि तेच त्याच्यामध्ये टाकलं. नंतर बारीक गॅसवर ठेवून त्याला मस्तपैकी एक उकळी आणली आणि त्याच्यानंतर सर्व करताना मी थोडंसं त्याच्यामध्ये क्रीम टाकली आणि मिरेपूड टाकली, थोडंसं ओरेगानो आणि चिली फ्लेक्स होतं माझ्याकडे, ते टाकलं आणि सर्व केलं. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग अँड डू सबस्क्राईब.